नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ई गायके ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओ कोर्समध्ये कृषीचा अभ्यासक्रम आपल्याला जो की पाहायचा आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या घटकावर जास्त वेटेज द्यायचं आहे आणि कोणत्या घटकावर कमी वेटेज द्यायचं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला अगोदर 2018 व 2019 या 2 वर्षी जी काही ऑनलाईन कृषी सेवकची परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये कोणत्या घटकावर किती प्रश्नांची संख्या होती हे पाहणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानुसार मग आपल्याला या आपल्या या अभ्यासक्रमाची रचना आपल्याला त्यानुसार आपल्याला करता येईल. त्यासाठी आपण आज 2018च्या या प्रश्नपत्रिकांचं आपण विश्लेषण करतोय. नेमकं कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी आपण पाहतोय. 2018 मध्ये 2 दिवस 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडलेली आहे. 13/3/2018ला फर्स्ट बॅच, 13/3/2018ला सेकंड बॅच, 13/3/2018ला थर्ड बॅच, अशा पद्धतीनं 14 तारखेला देखील 3 बॅचेसमध्ये ही परीक्षा झालेली आहे. तर या परीक्षेमध्ये नेमके प्रश्न कोणत्या घटकावर पडलेले आहेत, किती पडलेले आहेत हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एक मुख्य घटक आणि उपघटक अशा पद्धतीने मी या ठिकाणी रचना केलेली आहे. यामध्ये पहा, कृषी विद्या किंवा ॲग्रोनॉमी. आता या कृषी विद्या किंवा ॲग्रोनॉमीमध्ये आपले प्रमुख पिके त्यावर किती प्रश्न आलेले आहेत आणि कृषी विद्येची तत्वे, यामध्ये मग मशागत असेल किंवा कोरडवाहू शेतीचं तंत्रज्ञान असेल, याबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते त्या प्रश्नांचा समावेश आपण या ठिकाणी कृषी विद्येची तत्वे किंवा ॲग्रोनॉमिकल प्रिन्सिपल्स यामध्ये मी केलेला आहे. त्यानंतर या घटकावर किंवा ॲग्रोनॉमी या घटकावर नेमके 13/3/2018च्या पहिल्या बॅचमध्ये किती प्रश्न पडले ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या पिकावर 16 प्रश्न आलेले आहेत. तर या तत्वावर 8 प्रश्न आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या बॅचमध्ये 17 आणि 7, तिसऱ्या बॅचमध्ये 15 आणि 4, 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये 21 प्रश्न पिकावर दिसून येतात. तर 2 प्रश्न आपल्याला या कृषी विद्येच्या तत्वावर दिसून येत आहेत. त्यानंतर 14 तारखेच्या दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला 16 प्रश्न पिकावर आणि 3 प्रश्न या तत्वावर दिसून येत आहेत. त्यानंतर या तिसऱ्या बॅचमध्ये आपल्याला 13 प्रश्न आणि 5 प्रश्न हे आपल्याला या मूलभूत तत्वावर दिसून येतात. अशा पद्धतीने आपल्याला या ॲग्रोनॉमीमध्ये प्रत्येक बॅचमध्ये किती प्रश्न आलेले आहेत हे या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर दुसरा मुख्य घटक आहे तो म्हणजे उद्यानविद्या किंवा हॉर्टिकल्चर. आता या हॉर्टिकल्चरमध्ये उपघटक मी या ठिकाणी अशा पद्धतीने केलेले आहेत की फळे, भाजीपाला, फुलझाडे, शोभिवंत झाडे, त्याच्यामध्ये जे एखादा दुसरा प्रश्न बागकामावरही आलेला आहे, शोभिवंत झाडावर आलेला आहे. त्यानंतर प्रक्रिया तंत्रज्ञान आणि इतर. आता या इतरमध्ये काय केलेलं पहा की इतरमध्ये मग आपल्या हॉर्टिकल्चरचे विशेष तंत्र असतील, त्यामध्ये नॉचिंग असेल, बहार धरणे असेल, ट्रेनिंग असेल, प्रूनिंग असेल, हे जी काही अभिवृद्धी असेल, या सर्व बाबींचा समावेश या इतर घटकामध्ये या हॉर्टिकल्चर तंत्रज्ञानाच्या केलेला आहे. आता या घटकावर आधारित नेमके कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत ते पहा. फळे 6 प्रश्न, भाजीपाला 9 प्रश्न, फुलझाडे 4 प्रश्न, प्रक्रिया तंत्रज्ञानावर एकही नाही आणि इतर घटकावर 8 प्रश्न आपल्याला या 13 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये दिसून येतात. दुसऱ्या बॅचमध्ये फळावर 8 प्रश्न, भाजीपाल्यावर 4 प्रश्न, फुलावर 5 प्रश्न, प्रक्रिया तंत्रज्ञानावर एकही नाही आणि इतर घटकावर 12 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर 13 तारखेच्या तिसऱ्या बॅचमध्ये फळावर 5 प्रश्न, भाजीपाल्यावर 6 प्रश्न, फुलझाडावर 6, प्रक्रिया तंत्रज्ञानावर या ठिकाणी 2 प्रश्न आलेले आहेत आणि इतर घटकावर 9 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये फळावर 7, भाजीपाल्यावर 8, फुलावर 4, प्रक्रिया तंत्रज्ञानावर एकही नाही आणि इतर घटकावर 9 प्रश्न दिसत आहेत. दुसऱ्या बॅचमध्ये फळावर 9, भाजीपाल्यावर 6, फुलझाडावर 4,
प्रक्रिया तंत्रज्ञानावर एकही नाही आणि 9 प्रश्न आपल्याला इतर घटकावर दिसत आहेत. त्यानंतर शेवटची जी काही बॅच आहे त्यामध्ये फळावर 5, भाजीपाल्यावर 4, फुलझाडावर 6, प्रक्रिया तंत्रज्ञानावर 1 आणि इतर घटकावर 11 अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या हॉर्टिकल्चरच्या या घटकावर आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा घटक, दुसरा घटक, तो म्हणजे मृदा व्यवस्थापन. आता या मृदा व्यवस्थापनामध्ये मी 3 टप्पे या ठिकाणी पाडलेले किंवा 3 उपघटक घेतलेले आहेत. ते म्हणजे मृदा शास्त्र, त्यामध्ये मृदेची निर्मिती किंवा मग भौतिक गुणधर्म असतील, जैविक गुणधर्म असतील याबद्दलचे प्रश्न. त्यानंतर प्रमुख अन्नद्रव्ये, पिकांना लागणारी प्रमुख अन्नद्रव्ये आणि खते, त्यामध्ये सेंद्रिय खते असतील किंवा या रासायनिक खतांचा समावेश असेल. तर यामध्ये एकूणच या 3 घटकांचा समावेश आपण या मृदा व्यवस्थापनामध्ये केलेला आहे. या घटकावर आधारित प्रश्नांची संख्या पहा. पहिली बॅच 26, दुसरी बॅच 27, तिसरी बॅच 28. 14 तारखेला पहिली बॅच 26, दुसरी बॅच 30 आणि तिसरी बॅच 26 प्रश्न आपल्याला या मृदा व्यवस्थापनावर दिसून येत आहेत. त्यानंतरचा तुमच्या एक्झामसाठीचा महत्त्वाचा घटक म्हणजे जल व्यवस्थापन. आता या जल व्यवस्थापनामध्ये सिंचनाच्या पद्धती, सिंचन व्यवस्थापन किंवा एकूणच पाण्याचं व्यवस्थापन, त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ती संख्या पहा. पहिली बॅच 9 प्रश्न, दुसरी बॅच 6 प्रश्न, तिसरी बॅच 10, चौथी 14 तारखेला पहिली बॅच 11 प्रश्न, दुसरी बॅच 9 प्रश्न आणि तिसरी बॅच 7 प्रश्न. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये ते प्रश्न दिसून येत आहेत. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे पीक संरक्षण, ज्याच्यामध्ये पिकावर पडणारी कीड, रोग, त्यांचं व्यवस्थापन, त्यावर आधारित आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यामध्ये 13 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये आपल्याला 8 प्रश्न, दुसऱ्या बॅचमध्ये 7 प्रश्न, तिसऱ्या बॅचमध्ये 7 प्रश्न, 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये आपल्याला 9 प्रश्न, दुसऱ्या बॅचमध्ये 7 प्रश्न आणि तिसऱ्या बॅचमध्ये आपल्याला या पीक संरक्षणावर 11 प्रश्न दिसून येत आहेत. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा घटक, सर्वाधिक प्रश्न असलेला, तो म्हणजे कृषी विस्तार. आता या कृषी विस्तारावर आधारित आपल्याला 13 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये आपल्याला 10 प्रश्न दिसतात, दुसऱ्या बॅचमध्ये देखील 10 प्रश्न, तिसऱ्या बॅचमध्ये 12 प्रश्न, 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये 12, दुसऱ्यामध्ये देखील 12 आणि तिसऱ्यामध्ये 10 प्रश्न आपल्याला या कृषी विस्तारावर दिसत आहेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक, तो म्हणजे कृषी अर्थशास्त्र. कृषी अर्थशास्त्रामध्ये कृषी अर्थशास्त्र, विपणन, त्यानंतर सहकार आणि कृषी विकास योजना. तर कृषी विकास योजनेचा समावेश मी या अर्थशास्त्राच्याच मुख्य घटकामध्ये केलेला आहे. यावर काही विशेष फारसे काही प्रश्न आलेले नाही आहेत. आता याच्यामध्ये कृषी अर्थशास्त्रावर आपल्याला जास्त प्रश्न दिसत आहेत, विपणनावर फार थोडे प्रश्न आहेत, सहकारावर देखील एखादा दुसरा प्रश्न आपल्याला दिसून येतो. यामध्ये नेमकी प्रश्नांची संख्या पहा. कृषी अर्थशास्त्रावर 5 प्रश्न, सहकारावर 1ही नाही आणि योजनेवर 1 प्रश्न दिसून येतो. 13 तारखेच्या दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला कृषी अर्थशास्त्रावर 7 प्रश्न, सहकारावर 1ही नाही आणि योजनेवर 2 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. तिसऱ्या बॅचमध्ये कृषी अर्थशास्त्रावर 7 प्रश्न, या ठिकाणी सहकारावर 2 प्रश्न दिसत आहेत आणि योजनेवर 1 प्रश्न आपल्याला दिसतोय. 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये आपल्याला कृषी अर्थशास्त्रावर 1 प्रश्न, सहकारावर 1 प्रश्न आणि योजनेवर 1 प्रश्न दिसून येतो. दुसऱ्या बॅचमध्ये अर्थशास्त्रावर 7, सहकारावर 1ही नाही आणि योजनेवर 1 प्रश्न दिसतो. शेवटच्या बॅचमध्ये आपल्याला अर्थशास्त्रावर 5, सहकारावर 1 आणि योजनेवर 2 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या कृषी
अर्थशास्त्रावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या आपण पाहिलेली आहे. त्यानंतर दुसरा घटक ते म्हणजे वनशास्त्र. या वनशास्त्रामध्ये आपल्याला फक्त वनावरच आधारित नाहीये, तर त्याच्यामध्ये एखादा प्रश्न लाखावर असेल, एखादा प्रश्न रेशीमवर असेल, एखादा प्रश्न मधुमक्षिका पालनावर असेल. अशा पद्धतीने मी हे सर्वच घटक या वनशास्त्र या मुख्य घटकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. यावर आधारित प्रश्नांची संख्या पहा. 13 तारखेला पहिली बॅच 2, 13 तारखेला दुसरी बॅच 1, तिसरी बॅच 2 प्रश्न, 14 तारखेला पहिली बॅच 2, दुसरी बॅच 3 आणि तिसरी बॅच 4 प्रश्न आपल्याला या वनशास्त्र किंवा वने, लाख, रेशीम, मधुमक्षिका. एखादा प्रश्न एखाद्या बॅचमध्ये लाखावर असेल तर दुसऱ्या बॅचमध्ये रेशीमवर आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नांची संख्या आपल्याला या पेपरमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर दुसरा बीजोत्पादन तंत्राचा घटक. त्याच्यामध्ये आपल्याला फारसे प्रश्न दिसत नाहीत, एक तुरळक प्रश्न आपल्याला दिसतात. ते म्हणजे पहा, पहिल्या बॅचमध्ये 13 तारखेच्या एक प्रश्न दिसून येतो, दुसऱ्या बॅचमध्ये देखील एक प्रश्न आहे, तिसऱ्या बॅचमध्ये 2 प्रश्न आहेत आणि 14 तारखेच्या तिन्ही बॅचमध्ये या बीजोत्पादन तंत्रावर एकही प्रश्न नाही आहे. त्यानंतर दुसरा एक घटक या 2018 मध्ये नव्यानेच आपल्याला दिसतोय, तो म्हणजे बॉटनी आणि फिजिओलॉजी. आता बॉटनीमध्ये आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की प्रश्न जे काही पडलेले आहेत तुमच्या परीक्षेमध्ये त्या बॉटनीवर आधारित किंवा मूलभूत फुलांची रचना असेल किंवा एखाद्या फळाला काय म्हणतात अशा पद्धतीचा प्रश्न असेल तर हे नव्यानं प्रश्नांचा समावेश 2018 मध्ये केलेला दिसतोय. त्याशिवाय आणखीन या वनस्पतीमध्ये जे काही विविध क्रिया चालतात त्या क्रियावर आधारित देखील आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न दिसत आहेत. तर या दोन्हीची एकत्र करून आपण या बॉटनी आणि फिजिओलॉजीचा हा घटक आपण केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिल्या बॅचमध्ये 5 प्रश्न दिसत आहेत, दुसऱ्या बॅचमध्ये 5 प्रश्न दिसत आहेत, तिसऱ्या बॅचमध्ये एकही नाही, चौथ्या बॅचमध्ये एकही नाही आणि 14 तारखेच्या दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा एकही नाही. मात्र 14 तारखेच्या तिसऱ्या बॅचमध्ये याच घटकावर 5 प्रश्न आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय या मुख्य घटकामध्ये आपल्याला फारसे प्रश्न या पेपरमध्ये दिसत नाही आहेत. तुरळक फक्त आपल्याला या ठिकाणी पहिल्या बॅचमध्ये एकही नाही, दुसऱ्या बॅचमध्ये एकही नाही. या ठिकाणी आपल्याला 13 तारखेच्या तिसऱ्या बॅचमध्ये आपल्याला एक प्रश्न दिसून येतो, 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये एकही नाही, त्यानंतर 14 तारखेच्या दुसऱ्या बॅचमध्ये आपलं एक आणि 14 तारखेच्या तिसऱ्या बॅचमध्ये एकही नाही. म्हणजे फक्त आपल्याला एखादा प्रश्न आपल्याला या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायावर आलेला आहे. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे हवामान आणि पर्यावरण. हवामानावर आधारित काही 1-2 प्रश्न आणि पर्यावरणावर आधारित काही एखादा प्रश्न आपल्याला त्यावर या 2 घटकावर कसे प्रश्न किती प्रश्न पडलेले आहेत ते आपण पाहूया. 13 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये एक प्रश्न दिसतोय, दुसऱ्या बॅचमध्ये एक प्रश्न, तिसऱ्या बॅचमध्ये एक प्रश्न, चौथ्या बॅचमध्ये 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये देखील एकच प्रश्न आणि 14 तारखेची दुसरी आणि तिसरी जी काही बॅच आहे या दोन्ही बॅचमध्ये आपल्याला 3-3 प्रश्न हे आपल्याला या हवामान आणि पर्यावरणावर दिसून येत आहेत. त्यानंतर आणखीन एक म्हणजे एक संगणकशास्त्र हा विषय आहे आपल्याला. तर या संगणकशास्त्रामध्ये संगणकावर आधारित काही प्रश्न आपल्याला एखादा दुसरा प्रश्न एखाद्या बॅचमध्ये दिसून येतो. तो पहा, तो 13 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये आपल्याला एक प्रश्न दिसून येतो. त्यानंतर या दुसऱ्या बॅचमध्ये एकही प्रश्न नाही, तिसऱ्या बॅचमध्ये एकही प्रश्न नाही, 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये एकही नाही, दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा एकही नाही आणि 14 तारखेच्या शेवटच्या बॅचमध्ये मात्र आपल्याला एक प्रश्न हा संगणकावर आधारित दिसून येतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नांची संख्या दिसून येते. या सर्व प्रश्नांची जर तुम्ही बेरीज पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी एकूण ही संख्या 120 120 120 120 120 120 म्हणजे आपल्या या 200 मार्काच्या पेपरमध्ये 120 प्रश्न जे काही कृषी घटकावर आधारित आहेत ते या प्रकारचे आपल्याला 2018 मध्ये दिसून येत आहेत. आता पहा, या प्रश्नाकडे जर आपण थोडंसं पाहिलं
की कोणत्या घटकाला जास्तीचे वेटेज दिलेलं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या दोन घटकाची बेरीज करा. 24 इथं 24, 19, 23, 19 आणि 18. म्हणजे आपल्याला ॲग्रोनॉमीवर किती प्रश्न आहेत पहा. 24, 24, 19, 23, 19, 18. ठीक आहे. त्यानंतर हॉर्टिकल्चरमध्ये पहा. हॉर्टिकल्चरमध्ये एकूण 27 प्रश्न आहेत. 13 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये. दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपल्याला 27 प्रश्न आहेत. तिसऱ्या बॅचमध्ये 28 प्रश्न दिसून येतात. 14 तारखेच्या पहिल्या बॅचमध्ये 28, दुसऱ्या बॅचमध्ये 28 आणि तिसऱ्या बॅचमध्ये आपल्याला 27 प्रश्न दिसून येत आहेत. हे पहा, या घटकाकडे आपण पाहिल्यानंतर आपल्याला एक बाब या ठिकाणी सांगावीशी वाटते मला, की आता सर्वाधिक वेटेज, सर्वाधिक प्रश्नांची संख्या हे कोणत्या घटकावर आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की उद्यानविद्या आणि मृदा व्यवस्थापनावर सर्वाधिक प्रश्नांची संख्या दिसते. हे पहा, या ठिकाणी 26 प्रश्न आहेत, या ठिकाणी 27 प्रश्न आहेत आणि फक्त या ठिकाणी ॲग्रोनॉमीमध्ये आपल्याला 24 प्रश्न दिसून येत आहेत. म्हणजे 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वाधिक वेटेज हे आपल्याला मृदा व्यवस्थापन आणि हॉर्टिकल्चर या घटकाला दिलेलं आहे. त्यानंतरचं वेटेज आपल्याला ॲग्रोनॉमी या वेगवेगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्नांची संख्या दिसून येते. हे 3 घटक जर पाहिले तर हे 3 घटकच आपले जवळपास 65 ते 70 मार्क, 65 ते 70% कव्हरिंग आपल्याला या फक्त 3 घटकामधून आपल्याला करता येऊ शकते. त्यानंतर बाकीचे जे काही घटक आहेत त्याशिवाय आपल्याला जलव्यवस्थापनावर त्यांनी काही वेटेज दिलेले आहे, बऱ्यापैकी प्रश्न आहेत. सिंचन व्यवस्थापन, जल व्यवस्थापन यावर काही आपल्याला प्रश्न दिसून येत आहेत. त्यानंतर पीक संरक्षणावर देखील त्याच रेशोमध्ये आपल्या प्रश्न दिसून येतात. त्यानंतर कृषी विस्तारावर त्यांनी जास्तीचं वेटेज दिलेलं आहे. या कृषी विस्तारामध्ये आपल्याला 10, 10, 12, 12, 10 म्हणजे 10 ते 12 प्रश्न हे आपल्याला कृषी विस्तारावर दिसून येतात. बाकीचे जे काही खालचे घटक आहेत यावर मात्र त्यांनी फारसं वेटेज दिलं नाही. त्याच्या म्हणजे कृषी अर्थशास्त्रावर रेअर प्रश्न आहेत, विपणनावर कमी प्रश्न आहेत, सहकारावर कमी प्रश्न आहेत, योजनेवर कमी प्रश्न आहेत. त्यानंतर हे वनशास्त्रावर देखील फारसे कमी प्रश्न आहेत. या बीजोत्पादनावर कमी प्रश्न आहेत. पशुसंवर्धनावर तर एकच प्रश्न आहे, त्यामुळे फारसं त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता भासत नाही असं वाटतं. त्यानंतर हवामान आणि पर्यावरण देखील एखादा प्रश्न आपल्याला या एक्झाममध्ये दिसून येतो. एकूण प्रश्नांचं आपण जर स्वरूप पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या घटकावर किती वेटेज दिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे, थोडीशी काठिण्यता त्यांनी वाढवलेली आहे. हा एक नवीनच भाग वनस्पतीशास्त्राच्या बाबतीमध्ये किंवा वनस्पतीच्या क्रियाच्या बाबतीमध्ये आपल्याला या परीक्षेमध्ये दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आता लक्षात आलं असेल आपल्या की आपल्या या एक्झाममध्ये कोणत्या अभ्यासक्रमाला सर्वाधिक वेटेज दिलं आहे, त्यानुसार मग आपल्याला त्या त्या घटकाची आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे. आपण पहा, ज्यावेळी आपण या एक्झामचा अभ्यास करतो त्यावेळी आपण एक बाब लक्षात घ्या की तुम्ही जो की अभ्यास करता तो कोणत्या घटकावर जास्त अभ्यास करता आणि परीक्षेमध्ये कोणत्या घटकावर जास्त प्रश्न आलेले आहेत. आता यापुढे मात्र आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की 2018च्या पेपरमध्ये अशा पद्धतीची आपल्याला ही प्रश्नांची संख्या दिसून येते. त्यामुळे आपल्याला जास्तीचा वेटेज किंवा तुमचा जास्तीचा वेळ अभ्यासाचा हा कोणत्या घटकाला द्यायचा हे तुम्हाला आता निश्चित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबतोय. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 2019च्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहूया. धन्यवाद.